आता आपण कमी पसारा आणि तासाचं काम मिनिटामध्ये करणार आहोत. एकदा तुम्ही फक्त हे सोललेलं नारळ पाण्यामध्ये टाकून तर बघा. आता सणासुदीच्या काळामध्ये घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नारळ जमा होतात आणि आपण त्याचे वेगवेगळे नारळाचे पदार्थ बनवतो. ह्या व्हिडिओमध्ये काही मिनिटातच आपण एकदम सोप्या पद्धतीने नारळ सोलून त्याच्या गूळ घालून नारळाच्या वड्या आणि गूळ घालूनच नारळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. गूळ घातलेले हे ओल्या नारळाचे लाडू आणि वड्या खायला खूपच छान लागतात आणि सर्वात महत्त्वाचं खूप झटपट बनून तयार होणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नारळ झटपट सोलण्यासाठी एखाद्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी ॲड करून त्याला चांगलं गरम करून घ्यायचं. पाणी चांगलं व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण नारळ टाकून घ्यायची आणि बस 1-2 ते 3 मिनटं त्याला सगळ्या साईडनी पलटी करून घ्यायचं. ज्या ठिकाणी नारळाचा होल असलेला भाग असतो तो सुरुवातीला पाण्यामध्ये छानपैकी डीप झाला पाहिजे. फक्त 2 मिनटं तुम्ही घरातली दुसरी कामं करत करत सुद्धा हे करू शकता. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सेंटरला आपण एखाद्या खलबत्त्याच्या साहाय्याने ठोकून घ्यायचं. खूपच झटपट म्हणजे फक्त काही क्षणातच नारळ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदम सर्क्युलर साईडनी ब्रेक होतो आणि इझिली आपण तो सेपरेट करू शकतो. असंच सेम पद्धतीने दुसऱ्या नारळाला सुद्धा मी टॅप करून घेतलं आणि त्याचेसुद्धा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गोल असे 2 भाग करून घेतले. खालच्या साईडला जे पाणी जमा झालं होतं ते आपण गाळून घ्यायचं मुलांना किंवा तुम्ही स्वतःसुद्धा ते पिऊ शकता. नारळाचं पाणी बिलकुलही फेकून देऊ नका. एखादा चाकू किंवा धारदार वस्तूंनी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फक्त थोडं थोडं त्याचे काठ मोकळे करून घ्यायचे. हे नारळ सोलायला आता काही फक्त 1 ते 2 मिनटामध्येच इझिली सोलून होतं, कारण गरम झाल्यामुळे त्यांनी त्याच्या कडा ऑलरेडी सोडलेल्या असतात आणि फक्त चाकूच्या किंवा कोणत्याही धारदार वस्तूने जर आपण त्याला थोडंसं साईडनी मोकळं करून घेतलं की बस काही क्षणातच तुम्ही बघू शकता की नारळ एकदम मोकळं झालेलं आहे. अशा प्रकारे नारळ सोलणं ही सर्वात इझी मेथड आहे. घरात कितीही नारळ जमा झाले तर बस तुम्ही पाणी गरम करून त्यामध्ये नारळ 5 ते 10 मिनटासाठी ठेवून द्या आणि तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही त्याला व्यवस्थित टॅप करून अशा प्रकारे नारळ सोलून घेऊ शकता. खूप काही पसारा होत नाही आणि तुम्हाला खूप जास्त मेहनतही घेण्याची बिलकुल गरज नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे नारळाची वरचा जो काळा भाग आहे तो काढून घेतला. हे काढणं बिलकुलही कंपल्सरी नाही आहे, पण तुम्हाला जर वड्या खूपच पांढऱ्या शुभ्र पाहिजे असतील तर तुम्ही ते काढून घेऊ शकता. मी ऑलरेडी गुळाच्या वड्या बनवणार आहे, त्यामुळे मी हे साल काढले नाही तरीही चालतील. जर तुम्ही साखर घालून करणार असाल आणि तुम्हाला पांढऱ्या शुभ्र वड्या पाहिजे असतील तर तुम्ही मात्र ते काढून घ्या. आता नारळ किसण्याची किंवा खवण्याची सुद्धा बिलकुल गरज नाही, कारण त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि पल्स मोडवर मिक्सरमधून त्याला बारीक करून घ्यायचं. ह्या ठिकाणी नारळाची बिलकुलही पेस्ट बनून तयार होणार नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही क्लिअरली नारळाचं टेक्स्चर बघू शकता. एकदमच कमी मेहनतीमध्ये आपण छानपैकी नारळ किसून घेतलेला आहे. तुम्ही नारळाची वडी करा किंवा नारळाचे लाडू तुम्ही ह्याच पद्धतीने जर नारळाचा किस बनवून घेतला तर तुम्हाला जास्त मेहनत लागणार नाही. आता कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप ॲड करून सर्वप्रथम त्यामध्ये आपण किसलेलं ओलं नारळ ॲड करायचं आणि त्याला 5 मिनटं छानपैकी फिरवून घ्यायचं. म्हणजे नारळाचा कच्चेपणा थोडासा कमी झाला पाहिजे, कारण हे नारळाची वडी किंवा लाडू आपल्याला जास्त दिवस स्टोअर पण करून ठेवायचे असतात. टोटल 3 वाटी नारळाचा किस होता, त्यासाठी 2 ते 2.5 वाटी आपण ह्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा. मी गूळ पावडर ॲड केली होती, तुम्ही किसलेला गूळ जरी ॲड केला तरीही चालतो. सोबतच थोडीशी वेलची पूड आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी एकदम बारीक बारीक कट केलेले ड्रायफ्रूटचे कापही ॲड करू शकता. त्याला सर्वप्रथम थोडंसं तेलामध्ये परतून ते सुद्धा तुम्ही ह्या मिश्रणामध्ये ॲड करून घेऊ शकता. आता गूळ चांगला मेल्ट होईपर्यंत आणि हे सर्व मिश्रण छानपैकी शिजेपर्यंत 5 ते 10 मिनटं लागतात. ह्यावेळेस त्याला व्यवस्थित हलवत राहायचं. मी स्टीलची कढई वापरली होती, तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मिश्रण बिलकुलही त्याला चिकटलेलं नाही आहे, कारण आपण त्याला थोड्या वेळाने हलवत राहायचं. हे नारळाचं बॅटर व्यवस्थित चिकट झाले की नाही त्यासाठी तुम्ही बोटाला असं स्टिक करून बघू शकता. जर ते व्यवस्थित चिकट असेल
आणि चिटकत असेल आणि त्याची जर एक तार बनण्याची गरज नाही, पण जवळपास त्या प्रमाणामध्ये चिकट झालं की आपण गॅस बंद करून घ्यायचा. ज्या प्लेटमध्ये आपल्याला नारळाच्या वड्या बनवायच्या आहेत त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडंसं तुपाने ग्रीस करून घ्यायचं, किंवा ह्या ठिकाणी आपण बटर पेपरचा पण यूज करू शकतो. जर तुम्ही बटर पेपर प्लेटच्या खाली ठेवला तर तुम्हाला तूपसुद्धा लावण्याची बिलकुलही गरज नाही. आणि त्याला पूर्ण प्लेटमध्ये व्यवस्थित दाबून दाबून पसरून घ्यायचं. होईल तेवढं वरच्या साईडनी थोडंसं प्रेस करायचं. उलथनाचा वापर करून त्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि थोडंसं एक 10 मिनटं थोडं सेमी सॉलिड झालं की आपण त्याचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काप करून घ्यायचे. पूर्ण सॉलिड होण्याच्या आधीच त्याचे आपण काप करून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित असे वड्याच्या फॉर्ममध्ये बनून तयार होतील. आणि त्याच उरलेल्या मिश्रणाचे आपण छान असे लाडू बनवून घ्यायचे. सिंपल आणि झटपट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.